हॅलो मित्रांनो, तर कशा आहात? तुम्ही पण महाराष्ट्र पोलीस भरतीला फॉर्म भरला आहे आणि हॉल तिकीटची वाट पाहताय, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे, की आपलं जे पोलीस भरतीचं हॉल तिकीट आहे, तर ते कशाप्रकारे डाउनलोड करू शकतो. तर 2 मिनिटात तुम्ही सुद्धा आपलं हॉल तिकीट डाउनलोड करू शकता. तर बघा त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम सर्च बारमध्ये यायचं आहे. सर्च बारमध्ये आल्यानंतर आपल्याला महाराष्ट्र पोलीस भरती असा एक ऑप्शन येईल किंवा त्यावरती तुम्हाला टाईप करून घ्यायचं आहे आणि जी पहिली लिंक येईल त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. ही महाराष्ट्र पोलीस भरतीचे अधिकृत संकेतस्थळ आहे. त्यावरती तुम्ही आल्यानंतर बघा माझ्यासमोर असा ऑप्शन येतोय ऑनलाईन अर्ज प्रणाली. तुमच्यासमोर कदाचित हे गुन्हेगार आणि गुन्हेगार माहिती या ठिकाणी तुम्हाला पोलीस भरती असा एक ऑप्शन येईल. त्यावरती क्लिक केल्यानंतर ऑनलाईन अर्ज प्रणाली असा ऑप्शन येईल. तर त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर इथं आल्यानंतर आपण 2 प्रकारे आपला हॉल तिकीट डाउनलोड करू शकतो. तर बघा त्यासाठी तुम्हाला पहिली स्टेप दाखवतो. तर इथे युजर नेम आणि ईमेल आयडी असा एक ऑप्शन आहे. त्यानंतर पासवर्ड आहे. तर तुम्ही इथं तुमचा युजर आयडी, ईमेल आयडी, पासवर्ड टाकून आणि कॅप्चा टाकून लॉग इन केलं तर तुमच्यासमोर तुम्ही जेवढे बी फॉर्म भरलेत वेगवेगळ्या युनिटला तर ते तुम्हाला इथं दिसून येतील आणि त्याच्याच राईट साईडला बरोबर खालच्या बाजूस तुम्हाला डाउनलोड युअर फिजिकल हॉल तिकीट असा ऑप्शन येईल. तर तुम्हाला ज्या युनिटचा हॉल तिकीट आलेला आहे तर तुम्ही डाउनलोड करून फिजिकल ट्रेनिंग देऊ शकता. ही झाली पहिली स्टेप. दुसरी स्टेप जर बघायला गेलं तर इथे तुम्ही बघू शकता शारीरिक चाचणीचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर बघा असा ऑप्शन येतोय. तर इथं तुम्हाला जे तुमचं ऑनलाईन फॉर्म भरलेले जे नंबर आहे किंवा टोकन नंबर म्हणू शकता किंवा रजिस्ट्रेशन नंबर, युजर आयडी, अर्ज क्रमांक, तर ते इथं तुम्हाला टाकायचं आहे आणि प्लस तुमचा जी जन्मतारीख आहे, ती जन्मतारीख यामध्ये ॲड करायचं आहे. तर तुम्ही इथं बघू शकता की बाबा यांचं जे अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख हे दोन्ही एक केलेलं आहे. इथं तुम्ही बघू शकता ही टोटली 17/5 आणि 2019 सॉरी 1992 17/5/1992 ही यांची जन्मतारीख यामध्ये टाकलेली आहे. तर तुम्ही स्वतः अशा प्रकारे इथं तुमची जन्मतारीख प्लस अर्ज क्रमांक टाकून पुढे जा यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक तर तुमचं हॉल तिकीट जनरेट झालेलं असेल तर डाउनलोड युअर हॉल तिकीट असा ऑप्शन येतो आणि जर तुमचं हॉल तिकीट जनरेट झालेलं नसेल तर नॉट जनरेटेड असा ऑप्शन येतो. तर तुम्ही यामध्ये बघू शकता आणि तुमचं हॉल तिकीट डाउनलोड झालं तर तुम्ही त्यावरून तुमची फिजिकल ट्रेनिंग देऊ शकता. तर बघा अशा प्रकारे तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करू शकता. जर तुम्हाला अजून काही माहिती असेल किंवा हवी असेल तर नक्की मला या कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला त्यावरती नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून मला पण मोटिवेट होतो की बाबा आपण यावरती नवीन-नवीन व्हिडिओ बनवू. ठीक आहे. धन्यवाद.